नमस्कार. कधीकधी ना अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीत खूप मोठा अर्थ दडलेला असतो. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करेल. तो प्रश्न म्हणजे खरा खजिना म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा खजिना हा शब्द ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? सोनं, चांदी, हिरे मोती, बरोबर. पण खरा खजिना फक्त एवढाच असतो का? की तो यापेक्षाही काहीतरी वेगळा, काहीतरी जास्त मौल्यवान असतो जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही? चला या कथेच्या मदतीने या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर या कथेचा नायक आहे टिकू. आता त्याचं नाव ऐकून लगेच त्याला कोणीतरी वाईट माणूस समजू नका. हो, तो चुका करतो, पण त्याला खलनायक ठरवण्याआधी ना आपल्याला त्याच्या जगात डोकावून पाहावं लागेल. एक असं जग जे खूप खूप एकटं आहे. तर हा आहे आपला टिकू. गुलमोहर नावाच्या एका सुंदर गावात राहतो. आणि खरं सांगायचं तर तो मुळात वाईट माणूस नाहीये, पण तो खूप एकटा आहे. इतका की त्याचे मित्र कोण आहेत माहितीये? एक कावळा, चिंकू आणि एक उंदीर, मोती. त्याला असं वाटतं की ह्या ज्या चमकणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या चोरल्या की आपण हुशार होऊ, आपल्याला आनंद मिळेल. पण हा त्याचा एक गैरसमज आहे. खरं तर हा त्याचा एकटेपणा दूर करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. आता टिकूचं हे एकटं जग आपण पाहिलं. याच्या अगदी उलट, अगदी विरुद्ध एक जग आहे, आणि ते म्हणजे गुलमोहर गाव. हे गाव म्हणजे फक्त विटा सिमेंटची घरं नाही आहेत. हे गाव एकमेकांच्या काळजीच्या धाग्यांनी विणलेलं आहे. आणि या गावाची खरी ओळख तेव्हा पटते जेव्हा तिथे काहीतरी चुकीचं घडतं. त्यांची प्रतिक्रियाच सर्व काही सांगून जाते. हे बघा, इथे ना दोन वेगवेगळ्या दृष्टिकोन समोरासमोर उभे आहेत. एका बाजूला टिकूचा विचार आहे की वस्तू घेतल्याने, त्या जमा केल्याने मी मोठा होतो, हुशार होतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे संपूर्ण गावाचा विश्वास. एकमेकांची काळजी घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हाच विचारधारेतला फरक, हाच या कथेचा मूळ संघर्ष आहे. आणि गावाचा हा जो विचार आहे ना, तो गावातल्या एका लहान मुलीच्या, मीराच्या शब्दांतून इतका सुंदरपणे समोर येतो. गावात चोरी होते, पण तिला राग येत नाही. ती काय म्हणते बघा, ज्याने घेतलं असेल ना, तो नक्कीच खूप एकटा असणार. ही सहानुभूती, अरे वा, हीच गोष्ट या गावाला इतकं खास बनवते. इथे चोरीवर नाही, तर चोरी करण्यामागच्या कारणावर, त्या एकटेपणावर लक्ष दिलं जाते. आणि आता आपण कथेच्या अशा एका वळणावर येऊन पोचलो आहोत जिथून सगळं काही बदलणार आहे. एक अशी रात्र जी टिकूचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. कशामुळे? तर एका गाण्यामुळे आणि एका अनपेक्षित भेटीमुळे. तर ती रात्र येते. टिकू आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बाजारात जातो. त्याच्या डोक्यात विचार तोच, काहीतरी चमकणारी वस्तू शोधायची, चोरायची आणि आपल्या खजिन्याची श्रीमंती वाढवायची. तो आपलं सावध शोधतच असतो. पण तेवढ्यात अचानक त्याच्या कानावर एक खूप सुंदर गाणं पडतं आणि त्याचे पाय अक्षरशः जागीच थबकतात. त्या आवाजात अशी काहीतरी जादू होती की तो स्वतःला विसरून त्या आवाजाच्या दिशेने खेचला जातो. ते गाणं गात होते दादू माळी, गावातले एक वृद्ध माळी. आणि त्या गाण्याचे शब्द, ते शब्द टिकूच्या थेट काळजाला जाऊन भिडले. शब्द होते, माणूस श्रीमंत वस्तूंनी होत नाही, तर वाटून घेण्यानं आणि मदतीनं होतो. विचार करा, टिकूसाठी हा विचार किती नवीन असेल. त्यानं आयुष्यभर जे काही मानलं होतं त्याच्या अगदी उलट होतं हे. टिकू त्या गाण्याच्या विचारात पूर्णपणे हरवून गेला होता. आणि त्याच वेळी अनु नावाची एक लहान गीत इथे येते आणि ती टिकूला लपलेलं पाहते. आत्ता मात्र टिकूची घाबरगुंडी उडते. त्याला वाटतं आता काही खरं नाही, आता आपण पकडले गेलो. पण जे टिकूला वाटलं होतं तसं काहीच घडत नाही. अनु ओरडत नाही, आरडाओरडा करत नाही. उलट ती असं काहीतरी करते ज्याची टिकूने कल्पनाही केली नसेल. ती त्याला एक आमंत्रण देते. ती म्हणते,
जर तुला मित्र हवे असतील ना, तर उद्या आमच्या गोष्टींच्या मंडळात ये. आम्ही सगळेजण वाटून काहीतरी खातो, गोष्टी सांगतो. म्हणजे बघा, ही शिक्षा नव्हती, हा तिरस्कार नव्हता, ही होती आपलेपणाची एक संधी. आणि तो क्षण टिकूच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. इथूनच त्याचा खरा प्रवास सुरू होतो. वस्तू घेण्यापासून ते काहीतरी देण्यापर्यंतचा प्रवास. बदलाची ही पहिली पण सगळ्यात महत्वाची पायरी होती. आणि मग टिकू काय करतो? तो निर्णय घेतो. तो त्या गोष्टींच्या मंडळात जातो, पण यावेळी तो काही चोरायला जात नाही. उलट रस्त्यात सापडलेलं एक चमकणारं बटण तो भेट म्हणून घेऊन जातो. तिथे एका मुलीची बाहुली तुटलेली असते, तिला तो ते बटण देतो. आणि मग जे घडतं ते अद्भुत आहे. सगळी मुलं हसतात आणि त्याच्या त्या छोट्याशा भेटीचं स्वागत करतात. एका क्षणात, एका छोट्याशा देण्याच्या कृतीने तो त्या सगळ्यांशी जोडला जातो. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच टिकूच्या मनात एक उबदार, एक वेगळीच भावना निर्माण होते. हा आनंद वस्तू चोरून जमा करण्याचा नव्हता. हा आनंद होता आपलेपणाचा. कुठेतरी आपलेही कोणीतरी आहे, आपणही या गटाचा एक भाग आहोत, ह्या जाणीवेचा आनंद. आणि ही भावना त्याला कोणत्याही चमकणाऱ्या खजिन्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान वाटली. तर ही कथा आता आपल्या शेवटाकडे येतेय आणि या शेवटामध्येच कथेचं खरं सार दडलेलं आहे. इथेच टिकूला त्याचा खरा खजिना सापडतो आणि आपल्यासाठी सुद्धा श्रीमंती आणि आनंदाची व्याख्याच बदलून जाते. त्या एका दिवसानंतर टिकू तो पूर्वीचा टिकू राहिलाच नाही. त्याने चोरी करणं तर सोडलंच, पण त्याहूनही महत्वाचं काहीतरी घडलं. त्याची जी ओळख चोर टिकू अशी होती, ती बदलून मदतीचा टिकू अशी झाली. आणि ही नवीन ओळख ही त्याने चोरली नव्हती, तर कमवली होती आपल्या चांगुलपणाने. तर मग काय आहे खऱ्या खजिनाची व्याख्या जी आपल्याला या कथेतून मिळते? खजिना म्हणजे आपल्या मालकीच्या वस्तू नव्हेत. खरा खजिना म्हणजे तो आनंद जो आपल्याला इतरांसोबत काहीतरी वाटून घेतल्यावर मिळतो. तो आपलेपणा, ती माया. आणि गुलमोहर गावातल्या मुलांनी या सगळ्या मोठ्या गोष्टीचं सार एका छोट्या पण खूप सुंदर वाक्यात सांगितलं आहे. ते म्हणतात, शेअर करणं म्हणजेच खरं सोनं. बस या एका वाक्यात सगळं काही आलं. हाच तो खरा खजिना जो टिकूला अखेर सापडला होता. तर मग जाता जाता एक विचार करूया. आज आपल्या प्रत्येकाकडे असा कोणता खजिना आहे जो आपण इतरांबरोबर वाटू शकतो? कदाचित तो आपला वेळ असेल, आपली एखादी कला असेल, किंवा अगदी साधी गोष्ट, एक आपुलकीचं हसू. काही असू शकतं. विचार नक्की करूया.